होमिओपॅथी प्रॅक्टिस अधिनियम 1960 असेल, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद 65 असेल, 65 यात सुधारणा करून अध्यक्ष महोदय 1965 मधील अनुसूचीच्या नोंद 28 मध्ये सुधारणेनुसार अध्यक्ष महोदय हे प्रमाणपत्र सर्टिफिकेट अर्थात समावेश केला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष मध्ये पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय ही आहे की यामध्ये कोणा पॅथी वरचढ आहे, कोणती पॅथी कमी आहे, कोणती पॅथी जास्त आहे, कोणाचा वापर करावा कोणाचा नाही करावा हा विषयच नाही अध्यक्ष महोदय. कारण या सगळ्या पॅथींचा जन्म आयुर्वेदामध्ये झालेला अध्यक्ष महोदय. आयुर्वेद ही प्राचीन पॅथी अध्यक्ष महोदय. मी उदाहरणासहित देऊ शकतो अध्यक्ष महोदय, पण त्यामध्ये वेळ गमावणार नाही, सगळ्या देशाला आणि जगालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय. परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर अध्यक्ष महोदय यावर विचार करत असताना 2014 मध्ये अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. आणि त्यापूर्वी अध्यक्ष महोदय कमिटी बनवून यावर काय उपाययोजना करा. होमिओपॅथीची भूमिका वेगळी होती, ॲलोपॅथीची वेगळी होती, देऊ नये होती, यांची द्यावी अशी होती. या सगळ्यांचा सर्वकष विचार करून हा निर्णय अध्यक्ष त्यावेळेस घेण्यात आला. पण त्यानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर बरेचसे अडथळे अध्यक्ष महोदय हे काही असोसिएशनने त्यामध्ये आणले अध्यक्ष महोदय. आणि देऊनही अशा पद्धतीचा वारंवार अध्यक्ष मध्ये पार्श्वभूमी अतिशय महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी अध्यक्ष महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये आपले सन्माननीय प्रतिनिधी काही आहेत, त्यांनी सुद्धा मध्ये मध्ये या पद्धतीचे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय. पण सिंपल आहे अध्यक्ष महोदय, सर्वसाधारण अध्यक्ष महोदय, एकदम साधा आहे अध्यक्ष महोदय. आजही अध्यक्ष महोदय आज जळगाव जामोद फक्त एक तालुक्याचं उदाहरण दिलं अध्यक्ष महोदय, याच्यावर समजून येतं अध्यक्ष. जळगाव जामोद तालुक्यामध्ये फक्त जळगावमध्ये 2-3 MBBS डॉक्टर आहेत अध्यक्ष महोदय. 80 गावांमध्ये एकही MBBS डॉक्टर नाही. आणि 26 पाड्यात आदिवासींचे तिथं एकही डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय आज रोजी आजच्या या स्थितीमध्ये. आणि त्यामुळे शासनाने अतिशय सकारात्मकतेनं या लोकांना जेवढं ज्ञान असेल त्या ज्ञानाच्या अहर्तेवर काही प्रमाणामध्ये ॲलोपॅथीची परवानगी त्यांना अलाउड केलेली अध्यक्ष. माझं त्या पलीकडे अध्यक्ष मध्ये याचा हा रजिस्ट्रेशन अध्यक्ष स्वतंत्रपणे चालू आहे, ते स्वतंत्र चालूच ठेवावं अध्यक्ष महोदय. हायकोर्टामध्ये निर्णय पेंडिंग असेल, तो निर्णय आल्यानंतर जो निर्णय होतो अंतरिम आदेश आपल्याकडे आलेला अध्यक्ष, त्यानुसार आपलं काम चालवत. माझं सर्वात शेवटी फक्त एकच मंत्री महोदयांना विनंती आहे की यामध्ये कोणतेही पॅथी वर चढ कमी जास्त नाही आहेत. मी होमिओपॅथीचा कोणत्याही याच्यामध्ये मी होमिओपॅथीचे डोस घेतो अध्यक्ष, कोणतीच पॅथी वापरत नाही स्वतःच्या शरीरासाठी. मी एवढ्यासाठी सांगतो अध्यक्ष, महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आयुर्वेदाचे वापरले गेले अध्यक्ष महोदय. जेव्हा आपल्याला अध्यक्ष महोदय या बाकीच्या काही होत्या त्यावेळेला आयुर्वेद वापरला जाते, कुठे होमिओपॅथी वापरला जाते अध्यक्ष महोदय. माझं मंत्री महोदय एकच आहे अध्यक्ष महोदय, जिथं ज्या पॅथीची आवश्यकता असेल, होमिओपॅथीची असेल, कुठं आयुर्वेदाची ॲलोपॅथीला असेल, ॲलोपॅथीच्या आयुर्वेदाला असेल, अशामध्ये मिश्र पद्धतीनं वापर करण्यासाठी आपण सर्व डॉक्टरांना परवानगी देणार आहात. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी असे लांब जर आपण बोलत राहिलो सदस्यांनी जे सांगितलं त्याच मुद्द्याद्वारे अध्यक्ष महोदय सदस्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने ज्यावेळेस 2014ला अध्यक्ष महोदय उत्तर आपसात नका बोलू प्लीज. अध्यक्ष महोदय, आपणही आयुषची स्थापना ज्यावेळेस झाली अध्यक्ष महोदय, त्यावेळेस आपण आयुर्वेदिक होमिओपॅथी हे वापरण्याची आपण प्रक्रिया सुरू केली अध्यक्ष महोदय. कारण आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये आपल्याला आयुर्वेदिक होमिओपॅथी या सगळ्याचा समावेश होता. आयुषचं विद्यापीठ त्यासाठी स्थापन झालं अध्यक्ष महोदय. सेंट्रलला आयुष मंत्रालय स्थापन झालं अध्यक्ष महोदय. हा प्रश्न कुठे आला अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस होमिओपॅथी बरोबर ज्यावेळेस सदस्यांनी जसं निदर्शनास आणून दिलं की खेडोपाडीमध्ये MBBS डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. आणि होमिओपॅथीचा उपचार करताना अचानकपणे ताप असेल किंवा अचानक उलट्या होत असतील, डिसेंट्री असेल, अशा वेळेस ॲलोपॅथी औषधाची प्रिस्क्रिप्शन त्या डॉक्टरला देता आली पाहिजे. या पद्धतीने हा मुद्दा उपस्थित झाला अध्यक्ष महोदय. आज सुद्धा आपण ज्यावेळेस ह्याचा कोर्स तयार केला तर तो कोर्स तयार करताना या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेली अध्यक्ष महोदय. आणि मी सांगू इच्छिते की जे आपण म्हणतो की जवळजवळ 300 तासाचा हा कोर्स आहे
आणि आपण MBBSच्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेस औषध उपचार करण्याचा जो कोर्स असतो तो सुद्धा पण साधारण 200-250 तासाचा त्याच्यावर तो उपचार पद्धती शिकवली जाते अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे हा कोर्सच्या बरोबर ॲलिओपॅथी वापरण्यासाठीचे SOP पण तयार केल्या गेल्या अध्यक्ष महोदय. पण आत्ता ज्या पद्धतीने ॲलोपॅथीचे हे डॉक्टर कोर्टामध्ये गेले अध्यक्ष महोदय की यांना ॲलोपॅथीचे वापरायला परमिशन द्यावी का नाही, कोर्टाने अंतरिम आदेश असा दिला होता अध्यक्ष महोदय की हे पोर्टल तयार करावं, ह्या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन करावं आणि त्यांना सर्टिफिकेट द्यावं आणि मग ते सर्टिफिकेट मिळाल्यावर त्यांना या उपचार पद्धती लागू करण्यासाठी परवानगी मिळेल अध्यक्ष महोदय. पण आता आपण पोर्टल तयार केलं, मी वारंवार हेच सांगते, आपण रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये सुरू केलंय कोर्टाच्या आदेशानुसार, पण अजून आपल्याकडे कोर्टाचा अंतिम आदेश आलेला नाही अध्यक्ष महोदय. त्या आदेशाची आपण वाट बघतोय आणि त्यानुसार आपण आयुष आणि ॲलिओपॅथी इंटग्रेटेड करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राचा प्रयत्न होता, त्या दृष्टीने आपण पावलं अतुल भोसले महोदय, शॉर्ट मध्ये प्रश्न अध्यक्ष महोदय. विचारा.